नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। काव्या अभ्यास करत बसलेली असते। लायब्ररीत अचानक तिथे शॉर्ट सर्किट होतं। त्यानंतर लायब्ररीत मोठी आग लागते। तर आग लागल्याचे पाहून काव्या धडपडतच आगीपासून जीव वाचवण्यासाठी बाहेर जाते। तेव्हा अनिशा काव्याकडे पाहत म्हणते की थँक गॉड तू पटकन बाहेर आलीस काव्या, नाही तर तुला खूप मोठी इजा झाली असते बघ, आणि तुला काही झालं नाही ना। असे म्हणून अनिशा काव्याच्या हाताला कुठे भाजलं नाही का हे बघत असते। तेव्हा अनिशा म्हणते की अगं काव्या, तुला पार जिजूने दिलेलं ट्विन वॉच कुठे आहे। आता काव्याला लगेच आठवतं की आगीच्या भीतीने गडबडीने लायब्ररीतून बाहेर पडताना तिनं ते ट्विन वॉच लायब्ररीतच पडलेलं असतं। म्हणूनच काव्या पुन्हा त्या आगीतून ट्विन वॉच आणायला जाते। तर आता इकडे पार्थसुद्धा काव्याला शोधत शोधत लायब्ररीजवळ आलेला असतो। तेव्हा लायब्ररीच्या बाहेर अनिशाला घाबरलेली पाहून पार्थ विचारतो, अनिशा काय झालं नेमकं, काव्या कुठे आहे। तेव्हा अनिशा पार्थला म्हणते की अहो जीजू, काव्याला तुम्ही जे ट्विन वॉच गिफ्ट म्हणून दिलं होतं ते घाईघाईत काव्याकडून लायब्ररीतच पडलेलं आहे, म्हणून काव्या ते आणायला गेलेली आहे आणि आता तिथे खूप आग लागलेली आहे। त्यामुळे प्लीज जीजू तुम्ही लवकर जाऊन काव्याचा जीव वाचवा। तर आता पार्थ मोठ्याने काव्या काव्या असं ओरडत आगीतून वाट काढत काव्यापर्यंत पोहोचतो। तेव्हा काव्याला ट्विन वॉच घेऊन बेशुद्ध पडल्याची पाहून घाबरलेला पार्थ काव्याला उचलून बाहेर आणतो। तेव्हा त्या लायब्ररीतील पुस्तकांचे एक लोखंडी रॅक पडत असल्याचे पाहून पार्थ काव्याला बाहेर ढकलतो आणि शेवटी ते रॅक पार्थच्या अंगावर पडून पार्थ गंभीर जखमी होतो। त्यानंतर काव्या आणि तेथील लायब्ररीतील स्टाफ पार्थला दवाखान्यात घेऊन ICUमध्ये ॲडमिट करून घेतात। तेव्हा काव्या काळजीपोटी डॉक्टरला म्हणते की डॉक्टर प्लीज माझ्या पार्थला वाचवा, त्यांना काहीही होऊ देऊ नका। तेव्हा डॉक्टर काव्याला म्हणतात की हे बघा, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या डोक्याचा CT स्कॅन काढावा लागेल आणि मगच ते CT स्कॅन रिपोर्टमध्ये नक्की काय त्यांना झालं आहे हे आपल्याला समजेल। तर आता इकडे पार्थचा रिपोर्ट येताच काव्याला डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही थोडा धीर धरा, तुमच्या मिस्टरांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना आता पूर्वीचं काहीही आठवणार नाही, म्हणजेच इथून मागे त्यांच्या आयुष्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा सुद्धा चेहरा त्यांच्या नीट लक्षात राहणार नाही। त्यामुळेच तुम्हाला आता त्यांची नीट व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल आणि आता तुम्हीच त्यांची एक बायको म्हणून त्यांना यातून बाहेर काढू शकता। तेव्हा काव्याला गुरुजींनी केलेली भविष्यवाणी आठवू लागते की काव्या, तुला आता पुढे जाऊन सुवासिनीची सतपथी परीक्षा द्यावी लागेल, म्हणजेच आता पार्थचा झालेला हा स्मृतिभंग आता मलाच त्यांना यातून बाहेर काढायचं आहे आणि हीच माझी एक सुवासिनी म्हणून सत्व परीक्षा असेल। तर असं काय पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।